कैलास राहना शिवचंद्र मोळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझविन शंभो मज कोण तारी। नमस्कार सर्वांना। तर आज आहे महाशिवरात्री आणि आज सकाळी लवकर सगळं आवरून घेतलं आणि आज महाशिवरात्रीचा उपवास पण होता आणि पूजा पण मांडायची होती। त्यामुळे मग पाट घेतला, व्यवस्थित साफसफाई करून त्यावर एक पांढऱ्या कलरचा रुमाल अंथरून घेतला आणि पाटाभोवती सगळी रांगोळी वगैरे व्यवस्थित काढून घेतली आणि महादेवाची पूजा मांडायला घेतली। माझ्याकडे एक रुद्राक्ष पण होता, तर मी महादेवासोबत रुद्राक्षाची पण पूजा केली आहे। प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर माझ्याकडे एक महादेवाची छोटी पितळाची मूर्ती होती, तर मी महादेवाला व्यवस्थित पाण्याने धुवून घेतला आणि त्याला मी पंचामृत पण केलेलं होतं, ज्याच्यामध्ये दही, दूध, तूप, मध आणि गंगाजल टाकलेले होते। तर मग मी महादेवाला पाण्यानं आणि नंतर मग सगळं जे पंचामृत केलेलं होतं त्यानं आंघोळ घालून घेतली व्यवस्थित आणि नंतर परत चांगल्या पाण्यानं त्याच्यामध्ये मी गंगाजल पण टाकलं होतं पाण्यामध्ये। चांगल्या पाण्याने व्यवस्थित महादेव धुवून घेतला आणि त्याला साफसफाई करून घेतली, व्यवस्थित पुसून घेतला। नंतर माझ्याकडे रुद्राक्ष होता, तर मी रुद्राक्षाचं पण व्यवस्थित सगळं त्याला पाण्याने आंघोळ घातली। नंतर मग त्याला पंचामृतानं त्याला व्यवस्थित स्नान करून घेतलं आणि नंतर मग परत चांगल्या पाण्याने धुवून त्याला व्यवस्थित साफसफाई करून घेतली, पुसून घेतलं व्यवस्थित। नंतर मी महादेवाची आणि रुद्राक्षाची व्यवस्थित पूजा करून घेतली। तर मी सगळं पूजाचं साहित्य अगोदरच काढून ठेवलेलं होतं, म्हणजे ऐन वेळेवर जास्त काही गडबड होत नाही। तर मी 5 फळं घेतलेले होते, परत एक बेलाचं फळ होतं आणि असे सगळे 5 बेल पण होता आणि अजून फुलं वगैरे जे काही वस्त्र सगळं जे काही सामान लागतं ते अगोदरच मी काढून ठेवलेलं होतं, जेणेकरून मग ऐन वेळेवर काही गडबड होत नाही। तर मग मी महादेवाला व्यवस्थित पंचामृताने स्नान करून नंतर मी पूजा करायला घेतली। नंतर मग हळदी, कुंकू, चंदन, भस्म सगळं जे माझ्याकडे अवेलेबल होतं तर सगळ्यांना मी महादेवाची पूजा केली, भस्म वगैरे व्यवस्थित लावून घेतलं। नंतर पूजा मांडायला मी 5 फळं मांडली, एक सुपारी, एक रुपयाचा कॉईन पण ठेवला आणि नंतर मग सगळ्याची व्यवस्थित पूजा करून घेतली। नंतर 5 फळं पण मांडले आणि फूल वगैरे तर सगळं व्यवस्थित पूजा मांडून घेतली। कापसाचे वस्त्र केलेले होते, वस्त्र घालून घेतलं महादेवाला। महाशिवरात्री आपण का साजरी करतो? कारण आजच्या दिवशी महादेव आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता। तर महाशिवरात्र म्हणजे शिवाची रात्र। तर रात्रभर आणि दिवसभर पूर्ण महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे महादेवाची भजनं वगैरे केले जातात, महादेवाची पूजा केली जाते। आपल्या आसपास जे महादेवाचे मंदिर वगैरे आहेत त्याच्यामध्ये सगळे दर्शनाला जातात आणि पूर्ण दिवसभर महादेवाचंच कीर्तन वगैरे करतात सगळीकडे। आणि महादेवाला रुद्राक्ष खूप प्रिय होता, म्हणून मी रुद्राक्षाची पण पूजा वगैरे करून घेतली सगळी। जी 5 फळं मांडलेली होती तर त्यांचं पण पूजा करून घेतली, हळदी, कुंकू वगैरे, फूल वगैरे सगळं वाहून घेतलं आणि तुपाचा दिवा लावला। महादेवाला तेलाचा दिवा चालत नाही, म्हणून मग फुलवात करून त्याचा तुपामध्येच फुलवात लावावं लागते, तर फुलवात लावून घेतली। धूप अगरबत्ती लावून घेतली। आजच्या दिवशी महादेवाला तांदूळ किंवा मुग वगैरे, महुऱ्या, काळे तीळ असं पण वाहतात। तर मी 108 तांदूळ घेतले होते महादेवाला वाहण्यासाठी आणि 108 तांदूळ सगळे वाहून दिले ओम नमः शिवाय म्हणून। पूजेच्या फुलवातीमध्ये मी लवंग, काळी मिरी, परत काळे तीळ, कापूर हे पण टाकलं होतं। असं म्हणतात की लवंग, काळी मिरी वगैरे टाकल्याच्या नंतर घरातली जी निगेटिव्ह एनर्जी वगैरे काही असेल तर ती बाहेर जाते, सगळी घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते। त्याच्यामुळं मग फुलवातीमध्ये मी ते पण टाकून दिलं। मला आज शिवलीला अमृताचा पाठ करायचा होता, म्हणून मी शिवलीला अमृताच्या पुस्तकाची पूजा करून घेतली आणि नंतर शिवलीला अमृताचा 11वा पाठ करायला घेतला आणि जे पाठ वाचून झाल्याच्या नंतर मग महादेवाची आरती वगैरे केली आणि देवाला प्रसाद ठेवून नंतर मी फराळ करून घेतला। तर आजची माझी महाशिवरात्रीची पूजा कशी वाटली प्लीज मला कमेंट करून सांगा
आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नोटिफिकेशन्स भेटण्यासाठी जे खाली बेल आयकॉन दिलेले आहे त्याच्यावर पण क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल.